मुक्ताईनगरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेशुद्धीचे शूट केलेले असताना आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या समर्थकांनी त्या बिबट्यावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यांच्यावर आता पत्रिकेची झोड उठलेली आहे। अशा प्रकारे एखाद्या वन्यजीवाला बेदम मारहाण करणे हे कितपत योग्य आहे याबाबत आता वन्यजीव प्रेमींनी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली आहे। यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करत आपली बाजू मांडलेली आहे। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ। इथे एक मीटिंग लावलेली होती। आमचे शिमडचे संतोष पाटील साहेब हे जे उस्मान बसले आहे इथे आलेले मीटिंगला, त्यांना मीटिंगला उशीर होता ते तिथे कॉरिडॉरमध्ये बोलायला गेलं तर त्यांना लक्षात आलं खाली बिबट्या बसला आहे। पहिल्यांदा त्यांची नजर गेली त्याच्यावर। इथून माझ्या पीएने किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी फॉरेस्टशी संपर्क साधला आणि ते लोक आले। ते येताना शेवटी ती सगळी यंत्रणा आणताना तासभर उशीर झाला, पण आमच्या सुदैवाने तासभर तो बसलेला होता। नंतर त्याला शूट केलं। शूट केल्यानंतर तो तिथून उठला आणि दुसऱ्या जागा शोधायला लागला। पब्लिक त्या बिबट्याला मारताना पाहायला मिळतं। तुम्ही स्वतः सुद्धा काठी घेऊन बिबट्याच्या मागे आहेत, काय तुम्हाला स्वतः काय यावं लागलं मैदानामध्ये? मी सकाळपासून येऊन मला जसं थांबलो समजलं तसं सकाळपासून येऊन थांबलो। कोणी काठीन मारत नव्हतं, स्वतःचं संरक्षण करत होतो। तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर बिबट्या समोरच्यावर हल्ला करत होता। त्याला त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याला काडीकिडी तर फिरावं लागत होती, काही बंदूक घेऊन फिरत नव्हते कोणी त्याला मारायचं तर। म्हणजे संरक्षण करायला गेला तर इकडे मी पुढारी बदनाम। जे गावामध्ये घुसू नये, लहान पोरं असतात, या टायमाला क्लासेस चालू असतात, त्याच्यात कुणावर हल्ला होऊ नये। आमच्याच मिटिंगमध्ये आमच्याच शिवसैनिकांना तो दिसला, तिथून आम्ही ते रेस्क्यू सुरू केलं। रेस्क्यूमध्ये इतके लोकांनी सहभाग घेतले। चांगलं काम करायला गेल्यावर बी असं जर वाईट म्हणत असाल तर मग आपलं बदल्या बदल्यात जाईल, मग काय करणार काय? मॅडम काय सांगाल, या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने ते रेस्क्यू झालं, काय काय अडचणींचा सामना करावा लागला? आज सकाळी आपल्याला आमदार साहेबांचा फोन आला होता की PWD गेस्ट हाऊसमध्ये बिबट्या लपलेला आहे। तर त्या अनुषंगाने आपण सर्व प्रशासनाची मदत घेतली। पोलीस प्रशासन, तहसीलदार, CO साहेब यांच्या मदतीने आपण सगळा एरिया रिकामा केला, बसस्टँड रिकामं केलं, पूर्ण मुक्ताईनगरच्या कोल्ह्या आपण बंद केल्या आणि त्याच्यानंतर आपण तो बिबट्या शांत कसा राहील याची काळजी घेतली। त्यानंतर आपण रेस्क्यू टीम बोलवली। रेस्क्यू टीमने त्याला ट्रँक्युलाइज करून आपण त्याला आता पिंजऱ्यामध्ये बंद केलेलं आहे। पुढची काय प्रोसिजर असेल? आता त्याला कुठं सोडणार देणार आहे, कशा पद्धतीने पुढची कारवाई? आता त्याला आपण पकडलेलं आहे, आता त्याची वैद्यकीय तपासणी करू आपण आणि त्याच्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने त्याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येईल। नागरिकांच्या तक्रारी सुद्धा आहेत वन विभागाच्या की 2-3 तासापर्यंत या ठिकाणी पथक पोहोचलं नाही। या काळात जर काही जीवितहानी झाली असेल तर त्याला जबाबदार RFO आणि त्यांची पूर्ण टीम इथे 5 मिनिटातच पोहोचलेली होती, परंतु त्याला काय जो डाट मारावा लागतो, ट्रँक्युलाइज करावं लागतं, त्याचे सगळे साधनं हे विभागीय कार्यालयात असतात। त्याला यायला कमीत कमी 1-1.5 तास तर लागतोच, तेवढाच काही कालावधी लागलेला आहे। आपलं नाव? माझं नाव कृपाली शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.